शेतातील सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे शेतातील पिकाचं संरक्षण। तर आता शेतकऱ्यांना शेतीला तार कुंपणासाठी मिळणार आहेत 90% अनुदान। आजच्या काळात शेतकऱ्यासमोर अनेक आव्हानं असतात, त्यापैकी एक मोठं आव्हान म्हणजे वन्य प्राण्यांकडून शेताचं होणारं पिकाचं नुकसान। म्हणजेच विशेषतः दुर्गम आणि आदिवासी भागातील शेतकऱ्यांना या समस्यांचा सामना करावा लागतो। या समस्येचे निराकरण करण्यासाठी महाराष्ट्र शासनानं एक महत्त्वाची योजना सुरू केली आहे, तार कुंपण अनुदान योजना। या योजनेद्वारे शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीभोवती सुरक्षात्मक कुंपण बांधण्यासाठी आर्थिक मदत प्रदान केली जाते। मित्रांनो, आपण एक महत्त्वाचा व्हिडिओ बनवला होता, श्यामप्रसाद मुखर्जी तार कुंपण योजना। या व्हिडिओला सुद्धा चांगलाच प्रतिसाद मिळाला होता। तर मित्रांनो, आता नेमकी काय आहे माहिती सविस्तर या व्हिडिओमध्ये स्टेप बाय स्टेप आपण पाहणार आहोत, त्यामुळं व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत बनून राहा। व्हिडिओ संपूर्ण समजून घ्या। व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून कळवायचं आहे। आणि मित्रांनो, अशाच प्रकारचे कामाचे शेतीविषयक योजनेचे शासकीय माहिती योजनेचे व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी भेटत राहण्यासाठी तुम्ही चॅनलला अद्यापही सबस्क्राइब केलं नसेल, चॅनलला सबस्क्राइब करून बाजूला असलेल्या बेल आयकॉनला नक्कीच प्रेस करायचं आहे। तर मित्रांनो, नेमकी आता काय आहे अपडेट, शेतकऱ्यांना तार कुंपण कसं मिळणार, यासाठी कोणकोणती कागदपत्र लागणार आहेत, शेतकऱ्यांना कोणकोणत्या प्रकारची पात्रता ही असणार आहे, याची संपूर्ण माहिती आपण पाहूया। तर व्हिडिओ सुरू करूया। तर मित्रांनो, तार योजनेची ओळख आणि उद्दिष्टे काय आहेत हे आपण सर्वप्रथम समजून घेऊया। तार कुंपण अनुदान योजना ही डॉक्टर श्यामप्रसाद मुखर्जी वन विकास प्राप्ती विभाग प्रकल्पांतर्गत राबवली जाणारी एक महत्त्वाची योजना म्हणजेच उपक्रम आहे। या योजनेचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे शेतकऱ्यांच्या पिकाचं वन्य प्राण्यांपासून पाळीव जनावरांपासून संरक्षण करणं, त्याचबरोबर मराठवाडा वगळता इतर प्रदेशातील विशेषतः दुर्गम आणि आदिवासी भागातील शेतकऱ्यांना या योजनेचा विशेष लाभ मिळणार आहे। तर आता विचार जर केला तर वन परिक्षेत्रातील शेती आणि डोंगराळ भागातील शेत जमिनीवर वन्य प्राण्यांचे अतिक्रमण आणि एक सामान्य समस्या आहेत। त्याचबरोबर जंगली जनावरांपैकी हत्ती, डुक्कर, वानर, सांबर, हरिण यासारखे प्राणी शेतातील पिकाचं मोठ्या प्रमाणात नासधूस करून शेतकऱ्यांच्या पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान करत असतात। तर आता शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत असतं, याची आर्थिक स्थिती बिघडते। त्याचबरोबर अनुदानाचे प्रमाण आणि लाभ कसा मिळेल हे आपण या व्हिडिओमध्ये पाहूया। तर या योजनेअंतर्गत शासन शेतकऱ्यांना जवळपास 90% पर्यंत अनुदान प्राप्त करणार आहेत। तर अनुदान हे काटेरी तार कुंपण बांधण्यासाठी मिळणार आहेत। शेतकऱ्यांना फक्त 10% रक्कम स्वतःच्या हिश्श्यातून आता भरावी लागणार आहे, जे त्याच्यासाठी खूप फायदेशीर असणार आहेत। तर आता या योजनेअंतर्गत प्रत्येक शेतकऱ्याला 2 क्विंटल लोखंडी काटेरी तार आणि 30 खांब पुरवले जाणार आहेत। हे साहित्य त्यांच्या शेतीभोवती मजबूत तार कुंपण बांधण्यासाठी पुरेसे असणार आहेत। या कुंपणामुळे वन्य प्राणी शेतात प्रवेश करू शकणार नाहीत आणि पिकाचं नुकसान सुद्धा टाळता येणार आहे। आता होतं काय, बऱ्याचपैकी शेतकऱ्यांची शेती ही ग्रामीण आणि डोंगराळ भागात असते। या डोंगराळ भागामध्ये रोयांचा अवदेश असेल किंवा इतर कोणते जंगली प्राणी असेल, यांच्या पासून शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होतं। तर आता नेमकी या योजनेची अटी आणि शर्ती काय आहेत हे सुद्धा आपण समजून घेऊया। तर या योजनेचा लाभ घेण्यासाठी काही महत्त्वाच्या अटी आणि शर्ती असतात। तर भूमीची स्थिती ही सर्वात महत्त्वाची अट आहे। अर्जदार शेतकऱ्यांची शेती अतिक्रमण मुक्त असावी, तसेच निवडलेले क्षेत्र वन्य प्राण्यांच्या नैसर्गिक अधिवासात नसावं आणि वापराची हमी। शेतकऱ्याने पुढील 10 वर्षासाठी संबंधित शेतीची जमिनीचा वापर हा केवळ शेतीतील पिकासाठीच वापर करण्याचा बंधनकारक करण्यात आला आहे। तर समितीकडे सादर करावा लागतो याचा अर्ज। तर नुकसानीचे प्रमाणपत्र वन्य प्राण्यांकडून होत असलेल्या शेती पिकाच्या नुकसानीबाबत ग्रामीण परिस्थितीमध्ये विकास समिती, संयुक्त वन व्यवस्थापन समिती किंवा वन परिक्षेत्र अधिकारी यांचे प्रमाणपत्र सुद्धा आवश्यक असणार आहे। तर या योजनेचा लाभ मिळण्यासाठी इच्छुक शेतकऱ्यांना संबंधित पंचायत समितीमध्ये विहित नमुन्यातील अर्ज हा सादर करायचा आहे। तर अर्जासोबत काही आवश्यक कागदपत्र जोडणं सुद्धा बंधनकारक आहे। तर आता ही कोणकोणती कागदपत्र शेतकऱ्यांनी या अर्जासोबत करायची आहेत हे सुद्धा पाहूया। तर काही महत्त्वाची आवश्यक कागदपत्र ती कोणती लागतील, तर जमिनीचे मालक हक्काचे कागदपत्र, आधार कार्ड, राशन कार्ड, बँक पासबुक, वन्य प्राणी यांच्याकडून
शेतकऱ्यांचं जे नुकसान होतं हे नुकसानीचं प्रमाणपत्र, त्याचबरोबर शेती केवळ शेतकामासाठी वापरण्याचा ठराव, योजनेचे फायदे काय आहेत हे सुद्धा आपण पाहूया। तर शासनाची कोणती योजना असेल, या योजनेचे मुख्य उद्देश, मुख्य फायदे सुद्धा असतात। तर आता या योजनेचे नेमके फायदे काय आहेत हे सुद्धा आपण पाहूया। तर सर्वात महत्त्वाचा फायदा म्हणजे आर्थिक बचत, जी की 90% अनुदानामुळे शेतकऱ्यांची आर्थिक भार कमी होतो आणि त्यांना स्वस्त दरात कुंपण आता करून मिळणार आहेत। तर शेतकरी मित्रांनो, वरील माहिती जशीच आपण या व्हिडिओमध्ये जी माहिती पाहिली, ही माहिती आपण इंटरनेट या प्लॅटफॉर्मवरून घेतली आहे। त्याचबरोबर ही बातमी 100% सत्य असल्याची हमी आपण या व्हिडिओमधून देणार नाहीत। त्यामुळं कृपया विचारपूर्वक आणि संबंधित अधिकारी यांच्याकडून पुष्टी करूनच तुम्हाला समोरची कार्यवाही करायची आहे। तर मित्रांनो, बऱ्याच भागामध्ये शेतकऱ्यांची शेती ही डोंगराळ आणि ग्रामीण भागात आहेत। तर जे डोंगराळ आणि ग्रामीण भागामध्ये जे जंगली जनावर असतात, रुई असेल, हरिण असेल, डुक्कर असेल, यांच्यापासून शेतकऱ्यांचं शेताचं मोठं प्रमाणात नुकसान होतं आणि शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला जो घास आहे हा निघून जातो। तर शेतकऱ्यांचं हे नुकसान टाळावं, शेतकऱ्यांची आर्थिक उन्नती व्हावी, याच उद्देशानं डॉक्टर श्यामप्रसाद मुखर्जी यांच्या अनुदानातून, यांच्या नावातून राज्य सरकारने ही योजना सुरू केली आहे। परंतु महाराष्ट्रामध्ये अजून बऱ्याच भागात ही योजना सुरू झाली नाही, त्यामुळं शेतकऱ्यांना अजून थोडी वाट पाहावी लागणार आहे। त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये महाडीबीटी फार्मर या पोर्टलवर सुद्धा ही योजना सुरू करण्यात आली आहे, परंतु ही योजना अद्याप अजून लॉन्च झाली नाही। त्यामुळे तुम्ही पंचायत समिती असेल, कृषी ऑफिस असेल किंवा वन परिक्षेत्र ऑफिस असेल, यांच्या मार्फत या योजनेचा लाभ मिळाल का याची तुम्ही चौकशी करू शकता। तर या व्हिडिओमध्ये आपण जी माहिती शेअर केली मित्रांनो, आपल्याला जी माहिती मिळाली, योग्य वाटली, त्याच्याच आधारावर आपण हा व्हिडिओ बनवला आहे। तर व्हिडिओमधील माहिती तुम्हाला कशी वाटली नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून कळवायचे आहेत। अशाच प्रकारचे कामाचे आणि महत्त्वाचे व्हिडिओ तुम्हाला भेटत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला असलेल्या बेल आयकॉनला नक्कीच प्रेस करायचं आहे। वाट पहा शेतकरी मित्रांनो पुन्हा एका नवीन योजनेची, नवीन व्हिडिओची। त्यानंतर जय जवान जय किसान।